रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट पण खूप सुंदर, चांगला आणि रिजनेबल रेटमध्ये सुद्धा असणारा फ्लॅट असणार आहे। आणि आजचा जो फ्लॅट आहे खरं तर तो टाटा सिरीन नावाच्या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड प्लस तसं जर बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। 450 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे आणि जर मेंटेनन्सचा विचार केला तर 6 ते 7,000 रुपये मेंटेनन्स असणारा, विथ स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळंच आहे आणि बाल्कनी पण आहे फ्लॅटमध्ये। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे टाटा सिरीनमध्ये। न वापरलेला फ्लॅट असणार आहे, वापरलेला फ्लॅट नाही, नवा कोरा टकाटक। आणि जर तुम्ही बाल्कनीमध्ये उभं राहिलात तर गार्डन, तुमची स्वतःच्या फ्लॅटची गार्डन, अधिक सिद्धांचल नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे त्यांचं असणारं गार्डन, अशा पद्धतीचं हे गार्डन तुम्हाला दिसतं। अधिक थोडं जर वाकून बघितलं तर येऊरचा डोंगरही तुम्हाला थोडाफार दिसतो आणि ब्लॉक मात्र व्ह्यू नाही आहे, ओपन व्ह्यू असा दिसतोय। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट असणार आहे। विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला बघू शकता तुम्ही हा फ्लॅट किती पद्धतशीर आणि किती चांगला आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्याही साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मोठा उंच दरवाजा मिळतो। आणि ज्यावेळेला ह्या साईडला बघणार आहोत त्यावेळेला लिफ्ट वगैरे त्या साईडला आहेत आणि 1 आणि 2 आणि 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असणार आहेत। टाटा सिरीन हे तसं बघितलं तर ब्रँडेड प्रोडक्ट आहे, वसंत विहार लोकेशनला असणारं हे प्रोडक्ट आहे। ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला नॉर्थ आहे, बाहेर येताना साऊथ आहे। पण हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की खरोखर हॉलची साईज चांगल्या पद्धतीची मोठी आहे आणि प्रशस्त पण आहे। बाल्कनी पण तुम्हाला मी व्हिडिओ चालू होताना दाखवलेली बाल्कनीची साईज पण तुम्ही परत बघू शकता। बाल्कनीची साईज पण जर बघितली तर बाल्कनीची साईज पण मोठी, प्रशस्त आणि चांगली नक्की आहे। जेव्हा आपण हॉलमधनं पलीकडल्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला हॉलच्या पलीकडल्या साईडला ज्यावेळेला आपण जाण्याचा विचार करतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि मोठं आणि चांगल्या पद्धतीचं इकडं आपल्याला मिळतं। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर बघितलं तर एवढी जागा आहे, इथे एसीचे तुमचे जे आउटलेट्स असतील ते तुम्ही एसीचे आउटलेट इकडे ह्या साईडला ठेवू शकता, अशासाठी ही जागा उपलब्ध असणार आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इकडे किचनचं प्रावधान आहे। जे किचन तुम्ही बघू शकता ह्या साईडला प्लॅटफॉर्म आहे, अधिक ह्या साईडला प्लॅटफॉर्म आहे, तिकडे फ्रीजची जागा आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुमच्या घरामध्ये इथे आलेली आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीनचा पॉईंट दिला गेलेला आहे, इथे तुमचं वॉशिंग मशीन लागणार आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथं परत खिडकीचं प्रावधान आहे, जे तुम्हाला इकडनं हवा पास वगैरे होणार आहे व्यवस्थित। आणि इकडनं जरी तुम्ही खिडकीतने बघितलं तर व्ह्यू पण चांगला, सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हिरवळ तुमच्या डोळ्यापुढे कंटिन्यू राहणार आहे। ज्यावेळेला आपण ह्या किचनमधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमचं एक बेडरूमचं प्रावधान आहे। तसं जर बघितलं तर एक मोठा स्पेस मिळतो जो तुमचा ह्या बेडरूमच्या ह्या दरवाजाच्या पाठीमागे उपलब्ध आहे ही जागा। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला बेडरूमच्या साईडला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली इथे एक असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे चांगल्या पद्धतीचं अनयूज, अनटच आणि प्लंबिंग वर्कसुद्धा चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर तुमचं हे बेडरूम असणार आहे। हे बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी, चांगली, पद्धतशीरपणे आहे आणि खिडक्या मात्र टॉप टू बॉटम तुम्हाला अशा आहेत मोकळ्या। याच्यातनं जरी व्ह्यू बघितला तर सुंदर व्ह्यू मिळतो, ग्रीनरी तुम्हाला दिसतं, वसंत विहार तुम्हाला दिसतं, सिद्धांचल तुम्हाला दिसतं, सिद्धांचलचं गार्डन तुम्हाला दिसतं। आणि असं जर बघितलं साईडला तर तुम्हाला येऊरचा डोंगरही थोडासा बऱ्यापैकी चांगला दिसतो। अशा पद्धतीचा हा लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे। आणि विशेष म्हणजे याची किंमतही चांगली असणार आहे, कारण याच्यासोबत एक कार पार्किंग आपल्याला मिळणार आहे आणि फ्लॅट मात्र एकदम नवा, कोरा आणि अनटच असणार आहे। याची प्राईस जी आहे ना खरं तर 97 लाख रुपये ठेवलेली किंमत आहे। खूप मोठं निगोशिएशन पार्ट नसणार आहे, थोडंसं कमी आपल्याला याच्यात नक्की करता येईल, थोडंसं, पण खूप नाही, थोडंसं। बिल्डिंगला OC, CC सोसायटी सगळं झालेलं आहे, थोडंसं कमी करता येईल, पण डील चांगली नक्की होऊ शकते। अशा पद्धतीच्या अशा लोकेशनला, वसंत विहार लोकेशनला, जिथे बेथनी हॉस्पिटल जवळ आहे, ज्युपिटर हॉस्पिटल जवळ आहे, विवेना मॉल जवळ आहे, TCSचं यंत्रा पार्क जवळ आहे, किंवा मग वसंत विहारची शाळा जवळ आहे, अशाच ह्या लोकेशनला, सुंदर चांगल्या लोकेशनला हा फ्लॅट टाटा सिरीनमध्ये आहे उपलब्ध, रेडी टू मूव्ह। जर अशा पद्धतीचा फ्लॅट कोणी बघत असेल आणि ह्याच लोकेशनला पाहिजे असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे। अशाच पद्धतीचा ह्याच्यात जर तुम्ही लोन बिमचा कोणता विचार केला तर इथं लोन वगैरे सगळं नीटनेटकं होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही। कोणत्याही बँकेकडनं आपण लोन बिनचं प्रावधान जरी करायचं ठरलं तर तेही मिळणार आहे। ह्या पद्धतीचा फ्लॅट जर कोणाला हवा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। अशाच पद्धतीचे नवे जुने वेगळ्या पद्धतीचे रोज घरं आपण तुमच्या समोर आणतो, ज्याच्यातनं असं वाटतं की कोणाची तरी काहीतरी
चांगलं याच्या पाठीमागं होईल त्याच्या मागं, आणि तुमचं चांगलं झाल्यानंतर माझं पण आपोआप चांगलं होणारच आहे. त्याच्यामुळे जर हा फ्लॅट आवडलाच असेल तर फोन करा, फ्लॅट दाखवण्यात येईल. आणि तेवढं मात्र आम्हाला सबस्क्रायबर जास्तीत जास्त लोकांनी करा, जेणेकरून माझ्या मनाला असं वाटेल की हां, मी जे काम करतो आहे, जे रोज बोंबलत लोकांच्या दारोदार फिरतो आहे, त्याच्यात काहीतरी चांगलं वाटते लोकांना, म्हणून लोक सबस्क्रायबर्स करतायत. तर तेवढं सबस्क्रायबरचं बटन मात्र दाबत राहा, जेणेकरून मला असं वाटेल की जास्त सबस्क्रायबर्स करतात म्हणजे मला लोकांना बरं वाटते, म्हणून लोक सबस्क्रायबर्स करतात. तेवढी हात जोडून नम्र विनंती आहे की मला तुम्ही सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल, मला बरं वाटेल काम करायला अजून जास्तीत जास्त. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.